हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना पाव किलो भेंडी घेतलेली आणि डब्यासाठी किंवा बाहेर नेण्यासाठी अशी खूप छान अशी भेंडी बनवणार आहोत, बटाटा भेंडी। तर त्याच्यासाठी आपण ताजे हिरवी भेंडी घेतलेली आहे। असे एका भेंडीचे 2 कापा करून आणि आतमधून कापून असे 2 भागा करून घेणार आहोत। या पद्धतीने कापून घेणार आहोत आणि एक बटाटा घेणार आहोत। बघू शकता ह्या पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत, छान होते। आता हा बटाटा आपण साल काढून घेतलेली आहे आणि असे लांब लांब कापा करून घेणार आहोत। या पद्धतीने तेलात लवकर फ्राय होतात हे। अशा पद्धतीने आपण जर कापा करून घेतल्या तर बघू शकता। आता आपण फोडणीची तयारी बघूया। तर आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे, त्याच्यात भेंडी टाकून घेऊया आणि आपल्याला फ्राय करून घ्यायची भेंडी। आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले, हळद टाकून घेतलेले आणि आपल्याला ही भेंडी 3 मिनिटापर्यंत फुल आचेवरच परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने परतवत राहायचं आहे आपल्याला। बघू शकता चिकट नाही झालेली आहे, व्यवस्थित मोकळी झालेली आहे, कलरही तसाच आहे। आता आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली, धना जिरा पावडर टाकून घेतली आणि घरातलेच लाल तिखट, काळं तिखट आणि हळद आपण आणि आमचूर पावडर टाकली मी थोडीशी, कारण लिंबू नसल्यामुळे। आणि तुम्ही आवर्जून लिंबू घाला, लिंबूने या चटपटीत अशी टेस्ट येते। आता आपण या मसाला शिजून घेतला, पाणी टाकून 2 चमचे पाणी टाकून मसाला शिजवल्यामुळे खूप ग्रेव्हीही तयार होते त्याची। आणि त्याच्यात बटाटे टाकून मीठ टाकून चाळून घेतलं आणि झाकण ठेवलं 2 मिनिटासाठी। बटाटे शिजलेत। आपण जे फ्राय केलेली भेंडी जी होती ना ती पण आपण त्याच्यात ॲड करून घेतली छान। आणि आता आपण व्यवस्थित परतून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया तेल सुटेपर्यंत। 2 मिनिटं झालेत, आपण आता बघूया छान असं तेल सुटलेले आहे। आता आपण 2 चमचे ना याच्यात डाळीचं पीठ टाकून घेणार आहोत। बघू शकता 2च चमचे आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे। आणि हे डाळीचं पीठ भाजलेलं आहे, कच्चं नाही आहे, भाजलेलंच पीठ टाकायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मोकळे भेंडी होते। आणि आता आपण थोडंसं कूट टाकून घेतलेला, जास्त नाही टाकलेला, 1च चमचा टाकलेला आहे। या पद्धतीने बघू शकता टेक्स्चर वगैरे कसं आलेलं आहे, छान दिसतंय, भाजी अप्रतिम होते। आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेत, आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपली भाजी बघू शकता किती छान रेडी झालेली, तयार झालेली आहे खाण्यासाठी। तुम्ही टिफिनला किंवा बाहेर कुठेही नेऊ शकता। बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही, मोकळी झालेली आहे, खाण्यासाठी खूप अप्रतिम होते। स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जाता सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका। बाय।